गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार आहेत पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. पहिलाच बॉल फटका दमदार सजवला. व्हाट अ शॉट. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करेल सीमारेषेचा सपर. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक चौकार. जबरदस्त टोला पण पाहिला. पहिल्याच बॉलवर बॅटर योगेशच्या पाठमधून चौकार येतो. युग 11 बाबाळे टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरुवात सुंदर करत असताना इथे देखील बॅटची एज क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर आहे परंतु एक धाव इथे रोखू शकणार नाहीयेत. एकदा वाली एका धावेच्या मदतीने युग 11 बाबाळे संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. पहिला दिवस गाजवला रुंदे या टीमने. दुसऱ्या दिवसामध्ये जयमरी फळेगाव आणि त्या दोन्ही संघांमधून रुंदे संघ फायनल मध्ये दाखल झाला. तर आजचा तिसरा दिवस कोणाच्या नावावर राहील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला ओमकार. ओमकारचा बॉल फुल टॉच आणि फुल टॉच चेंडू सीमारेषा ओलांडेल. हा येतोय खणखणीत चौकार. 4. डिलिव्हरी 4 धावा. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर. ओमकार. ओमकारचा बॉल. व्हाट अ शॉट. जबरदस्त टोला. बॅक टू बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक येतोय बॅटर अविनाशच्या पाठमधून. 6. एक चौकार एक षटकार त्याने वसूल केला. ओमकार तयार. ओमकारचा हा चेंडू इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. लाईन मध्ये थोडंसं परिवर्तन आणि बॅटने बॉल खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर 15 धावा. चांगली सुरुवात युग 11 भावाळे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये अविनाश या खेळाडूची. 10 या धावसंख्येवर खेळतो. ओमकारचा बॉल इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. काव कॉर्नरला चेंडू सीमारेषा ओलांडेल. अजून एक 4.
मोठी जिम्मेदारी आहे. पाहूया त्यांचा खेळ कशा प्रकारे मैदानामध्ये होतो. पहिल्या षटकामध्ये हबे राहिलेत योगेश आणि अविनाशी जोडी, तर गोलंदाजी मार्कवर आता सौरभच्या हातामध्ये बॉल. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल, फटका सुंदर सजवलाय कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल, एकच्या जास्त काय मिळणार नाहीये. युग11 बाबाळे टीमचे धावसंख्या धावफलकावर 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर सुरुवात. 7 चेंडूंमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. सौरभ गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या बाजूला अविनाश, ज्याच्यामध्ये खूप मोठी आक्रमकता पाहायला मिळाली. क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले बॅटर अविनाशच्या बॅटमधून. सौरभचा बॉल, सुंदर फटका, लॉंग आपला चेंडू सीमारेषा ओलांडेल. अजून एक पॉवरफुल सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला चेंडू लाईन थोडीशी खराब आहेत. उमेश केनेसर आमच्या बाजूला वळतील. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 या धावसंख्येवर. दुसरं षटक, दमदार सुरुवात. टिटवाळा संघाला मैदानामध्ये कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावे लागतील. इथे टाकलेला चेंडू सुंदर आहे. सौरभ याचं कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, धावफलकावर 27 धावा. युग11 बाबाळे टीम मैदानामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टिटवाळा संघाच्या विरोधामध्ये टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत अंगलट आला. अजून एक चांगला चेंडू. या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल टीम टिटवाळाला, आणि ती काबिलत आहे गोलंदाज सौरभ मध्ये. चांगली गोलंदाजी. एक षटकार आला, तदनंतर अवांतर चेंडू, तदनंतरचे लगातार 2 चेंडू इथे डॉट टाकत असताना गोलंदाज सौरभ. कमालीची गोलंदाजी. सध्याच्या घडीला मैदानामध्ये कमबॅक करतोय, परंतु समोर अविनाश या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका सजवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय. सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल 28 धावा. षटक क्रमांक दुसरं. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या या क्रीडा स्पर्धेचा महांतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या दिवसामध्ये देखील अतिशय दिग्गज संघ या मैदानावर दाखल होताना पाहायला मिळतील. सुंदर असा बॉल, अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे खूप मोठं अपील होतं लेग बी 4 साठी, आणि पंचांचा इशारा आला लेग बाईट्स. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर 29 धावा. युग11 बाबाळे. संधी दे बॅट डीजे नागेशला. तीन गोलंदाज वापरलेत सध्याच्या घडीला. जर आपण पाहिलं टिटवाळा संघाने तिसऱ्या षटकामध्ये आता रोहनला आमंत्रित केलं. पहिले षटक ओमकारचं 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सौरभ त्याच्या 10 धावा. आता तिसऱ्या षटकामध्ये रोहन आलेत. पाहूया कमबॅक मैदानामध्ये करून देतील का. टिटवाळा संघाकडे देखील जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे युग11 बाबाळे टीम कुठपर्यंत मजल मारते तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. रोहन आलेत गोलंदाजी मार्कवर.
पहिलाच बॉल, सुंदर फटका, हवाई हल्ला, हवाई सफर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, सिक्सर. फलकावर धावसंख्या 35, 35 धावा. सुंदर फटका जो मात्र पाहिला आपण. बॅटर योगेशच्या बॅटमधून षटकार आला. संघात धावसंख्या 35 धावा. रोहनचंही स्वागत षटकारानं केलं. इथे टाकलेला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. एक षटकार आल्यानंतर सिंगल घेतली. नॉन स्ट्रायकर इनवर जाऊन उभे राहतील. स्ट्रायकर इनवर बॅटर येतील अविनाश. तेही आक्रमकता धारण करतायत मैदानामध्ये. धापलकावर धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 36, 36 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना टीम भाबाळे आपल्याला पाहायला मिळते. युग 11 या नावानं हा संघ खेळतोय आज मैदानामध्ये. अधिराज्य गाजवत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं, बॅटिंग अतिशय सुपर. सलामीचे बॅटर आहेत आणि दोन्ही बॅटर हबी ठरतात. इथे टाकलेला बॉल, फटका, दमदार, वॉट शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. पंचांचा इशारा पाहायचा. 4 की 6, जबरदस्त टोला, चौका, 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 40 या धावसंख्येवर. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये बॅटर. जबरदस्त बॅटिंग अविनाश या खेळाडूची. त्याला साथ देत असताना बॅटर योगेश. 25 या धावसंख्येवर खेळतोय अविनाश. इथे देखील टाकलेला बॉल, अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक मैदानामध्ये रोहनचं राहिलं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्किंग आमचे तीनही कॅमेरामन करतायत, त्यांचं आपण कौतुक करू. त्यामध्ये बाबू रॉय आहे, दुसऱ्या बाजूला दीपेश मात्रे. जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतात, त्यांचं सहर्ष स्वागत. धापलकावर धावसंख्या 40, 40 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. नो +1 अशा 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सुवर्ण संधी बॅटर योगेशला. धापलक वाढेल. धापलकावर धावसंख्या 42 धावा. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. दिवस क्रमांक 3 मधील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते पाहायचं. रोहनचा हा चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरही कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवर. युग 11 भाबाळे टीम मैदानामध्ये खेळते. दुसऱ्या बाजूला टीम टिटवाळा मैदानामध्ये कमबॅक करेल का तेही आपल्याला पाहायचं. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर बॅटर योगेश. रिव्हर्स खेळलेत, सुंदर फटका, चेंडू जाईल सीमा पार. बॅटर योगेशच्या बॅटमधून अजून एक 4. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी चौथं षटक आहे, सॉरी चौथं षटक आहे. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते.
सौरभ आलेत गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी दुसरं षटक गतळलं होतं. फक्त 10 धावा खर्च केल्यात. दोनही गोलंदाजांचा विचार केला, ओमकार आणि रोहन प्रत्येकी 19 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिलाच बॉल, काय फटका खेळतोय, जबरदस्त टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, तिथे आपल्याला पाहायचं पंचांचा निर्णय काय येतो. षटकार, 6 धावा. अर्धशतकीय भागीदारी दोन्ही खेळाडूंनी कंप्लीट केल्या. 54 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना बॅटर अविनाश. पुन्हा एकदा बिग हिट, लॉंग ऑफला खेळाडू आहे बनतील दर्शक. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. तिसरा षटकार बॅट मधून अविनाशच्या, ते आपल्याला पाहायचं. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. टॉपेज तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज अविनाश. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 1. संख्येवर बाद होत आहेत बॅटर अविनाश. सुंदर खेळ. 13 चेंडू 38 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील ते वेदांत. 2 षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर चांगलं देताना आपल्याला पाहायला मिळाले सौरभ. 22 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. 9 चेंडू टाकलेले आहेत. पहिली विकेट मिळवण्यासाठी तब्बल 60 धावा खर्च केला टीम टिटवाळा टीमने. गोलंदाज तयार सौरभ. पुन्हा एकदा बिग हिट वेदांतच्या बॅटमधून, तिथे क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरी विकेट फलंदाज वेदांत पाद. बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते नवनाथ. 2 चेंडू ज्यावर 2 विकेट आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज तयार. ऑन अ हॅट्रिक बॉल. फुलटॉस आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेटला सिक्सर. 6. षटकार येतोय संघाचा संघ 66. नवनाथने आल्या आल्या पहिल्या बॉलवर षटकार खेळला. इथे राखलेला चेंडू सुंदर येथे तळला. गोलंदाज सौरभ याचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा. संधी डीजे नागे.
अविनाशने बॅटिंग केली, ज्या प्रकारे स्ट्रोक सिलेक्शन त्यांचं पाहायला मिळालं अतिशय जबरदस्त. पहिलाच बॉल अतिशय सुंदर तळलाय बाबू या गोलंदाजाने. एक सिंगल आली. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला नवनाथ. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 67. युग 11 भाबाळे त्यांना फाईट करत असताना टीम टिटवाळा मैदानामध्ये खेळते. बाबू तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर नवनाथ. जबरदस्त सुरुवात केली षटकाराने. दुसऱ्या बाजूला सुरुवात चांगली केली गोलंदाज बाबूने. सुंदर बॉल, सुंदर गोलंदाजी. पंचांकडे अपील करताना पाहायला मिळाले. लेग बाईचा इशारा आला. एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला ती 68 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत राहिल्या युग 11 बाबाळे टीमची. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर बॅटर योगेश. कौतुक करावं लागेल बाबू या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. बॅटर योगेश फेल. सुंदर गोलंदाजी बाबूची. फलंदाज बाद. एक बाईच एक धाव. जोगेंद्र ऑन स्ट्राइक. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर बाबू. त्याने आतापर्यंत 3 चेंडू सुंदर तळलेत. अचूकता त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे टाकलेला चेंडू. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 69 ऑन द बोर्ड. 69 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार बाबू. स्ट्रायकर एंडवर जोगेंद्र. सुंदर बॉल आणि ते सफलता प्राप्त झाली आहे गोलंदाज बाबूला. फलंदाज बाद. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊ शकता. इथे सोय केलेली आहे. पडद्याच्या बाहेर बसा सर्व प्रेक्षक वर्ग. ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत आलेली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची जिम्मेदारी आहे. विनंती असेल सर्वांनी सहकार्य करावं, हीच आमच्या आयोजक कमिटीकडून अपेक्षा. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 69. 69 धावा. सुंदर गोलंदाजी बाबूची. सुंदर फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. फटका जबरदस्त. दीपेनच्या बॅटमधून षटकार. ती 75.
इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब, पंचांचा अबांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 76. 76 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल रनआउटची संधी आणि इथे धावा 2 धावा येतील. संघ धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल 78. 79 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर सर यांच्याकडे. धन्यवाद. चला जुना बॉल पुन्हा एकदा आपण आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायचा आहे. विनंती आहे जुना बॉल आपला आहे तो आपण आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायचा आहे. सामन्याला होते सुरुवात. लक्ष तब्बल आपण पाहतोय 79 धावा संख्येचं. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ते नक्कीच नवनाथला
आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला जॉन आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. जॉन आणि ओमकार ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज स्ट्राइक वरती जॉन आहे. पहिला बॉल लोवा फुल टॉस पद्धतीचा होता. ड्राईव्ह केला गेला ऑफसाइड रिजनला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकात वार्ड ऑफ लॉंग ऑफला थोडे आपण पाहिले. अगदी आपण स्टँड पाहतो. समोरचे प्रेक्षकांसाठी स्टँड उभे केलेत. तब्बल 4 स्टँड आपण पाहतो प्रेक्षकांसाठी. ही महत्वपूर्ण गोष्ट राहिली आहे. तब्बल 4 स्टँड प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 79 धावा धावपटलावर 80 धावांचं लक्ष असेल. कोदून काढला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. थोडी चूक झाली आहे. बॉल मागे लॉंगॉनच्या दिशेने चाललाय. धावसंख्या ते मिळेल 1 आणि धावपटलावरती आपण पाहतो सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 2. 80 धावांचं लक्ष मोठं आहे. लक्ष डोंगरा एवढं आहे. ते सर करताना मात्र आता सुरुवात कशी झाली आपण पाहतो की 2 सिंगलने झाली आहे सुरुवात. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आपण पाहतोय किंवा जे खेळाडू खालती बसले त्यांना विनंती आहे की आपल्याला 9 चेअर्स इथे अवेलेबल आहेत. आणि पडद्यावर जे आपण बसलेले आहात पडद्यावरचे प्रेक्षक आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विनंती एकतर पडद्याच्या मागे वा किंवा पडद्याच्या पूर्ण पुढे वा. पडदा सोडून बसा आपण. नाही एखादा खेळाडू जर तिथे वेगाने धावत आला तर मित्रांनो दुखापत तुम्हाला होईल. तुम्हाला कदाचित खेळायचं देखील असेल. सगळे खेळाडू दिसतात. पुढच्या मॅच मध्ये खेळायचं वगैरे असेल तर उगाच इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला. हरकत नाही निवांत बसा तुम्ही. फक्त तो पडदा सोडून ऑन साइडला वळला गेला. बॉल क्षेत्ररक्षक तिथे भरपूर वेगाने पोहोचले आहेत. गुड फिल्डिंग. चांगलं अडवलं चेंडूला. पोहोचले स्क्वेअर लेग वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं अंतर कापलं गेलं आणि जोगेन भरपूर वेगानं. लास्ट इयर आपण पाहिलं भाबाळे संघाकडून घेताना जोगेन खूप चांगल्या लय मध्ये होता. आमने लोनाड असोसिएशनच्या अंतर्गत जेव्हा स्पर्धा आम्ही कव्हर केला तेव्हा जेव्हा भाबाळे संघ खेळला तेव्हा मात्र जोगेनचं असं बॅटर खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. इट्स अ फायर डिलिव्हरी. षटक संपन्न पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा धावपटलावरती. 3 रन्स विदाउट लॉस टीम टिटवाळा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एकही गडी बाद झालेला नाहीये. जॉन आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. गोलंदाजी मार्क वरती षटक पहिला आपण पाहिलं. नवनाथचं इकॉनॉमिकल षटक होतं ज्यामध्ये धावसंख्या फक्त 3 आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जर इथं पाहिलं तर योगेशला आपण पाहतो. पहिलं षटक नवनाथचं राहिलं जिथे धावसंख्या आपण पाहिलं तर फक्त 3 गट्स झाल्या. यांनी डॉट बॉलचं पाहिले तर 3 चेंडू डॉट आल्यात. आडवा बॅटनं केलाय हल्ला. स्क्वेअर लेगच्या बाहेर आपण पाहतोय. पहिला टप्पा घेत असताना बॉल चाललाय धन धन करत सीमा पार. चौकार. पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील वळवला गेला ऑन साइडला. पुन्हा एकदा इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले. फक्त एकच धाव असेल यावेळेस. फक्त एकेरी धाव मिळते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतो धावसंख्या 8 या आकड्यावर.
सर्व आयोजकांची अफाट मेहनत. सचिन शेठ दळवी साहेब असतील, नितेश दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवी असतील आणि सचिन दादा रमेश दळवी असतील. सर्व आयोजक आमचे पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं अफाट मेहनत त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा संघाचं कौतुक असणारा मोस्ट अबेटेड टुर्नामेंट. सर्वात जास्त ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024, लेट एकनाथ शेठ दळवी मेमोरियल ट्रॉफी 2024. बॉल खराब चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरून कदाचित असावा आणि योग्य निर्णय, वाईट बॉल. अवंतर दाब आपण पाहतो. अवंतर दाबाने धावपटकामध्ये भरत असताना आपण पाहतो 10 धावा धावफलकावरती. लक्ष 80 चं 10 झाल्या, 70 करायचं. लक्ष मोठं लक्ष सर करण्यासाठी संघर्ष सुरू झालाय. थोडं कठीण असं आहे आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सोळावरती धावफलक, बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न अडवल्या स्वतः फॉलो थ्रू मध्ये. षटक संपन्न झाला दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 8.00 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती 16 बिनबाद 16 धावफलक आहे. त्यामुळे येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 64 धावांची गरज असेल. विकेट आपण पहिले एकही गमावली नाहीये, जमेची बाजू राहिली आहे. सेकंड स्पेल मध्ये नवनाथ आला. या रूटने एक्सप्रेस बऱ्याच जाताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकल थोडे कमी आहेत आणि एक्सप्रेस थोडे जास्त आहेत या रूटवर. बॉल तयार, ओव्हर द बॉल आहे. फटक्यात चांगल्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लॉंग ऑफच्या बाहेर चौकार आपण पाहायला थांबवतात. लेस ओपन होता ती. येस, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ रुंदे क्वालिफाय होताना आपण पाहिलं. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर झरीमरी क्रिकेट संघ फळेगावला आपण पाहिला आणि तिथून जो सेमीफायनलचा सामना झाला तो मेगा फायनल मध्ये गावदेवी क्रिकेट संघ रुंदेने मजल मारली. डॉट बॉल म्हणजे फायनलिस्ट मधून एक टीम तर आपल्याला मिळाली आहे, टीम रुंदे. आता सेकंड फायनलिस्ट कोण असेल कदाचित उद्याचं उत्तर मिळेल, कारण आज तर जी टीम क्वालिफाय ती बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या उपउपांत्य फेरीमध्ये संघ जय जलेश्वर वाडेकर आपण पाहतो. फिरकीचं माहेरगर आहे. लॉप करायचा होता, ऑन साईडला खेळायचा होता, फटका बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालं नाही. फक्त एकच धावा आतली काढा लागली. पानवरती बॉल ब्रश झाला, डायव्हर्ट झाला चेंडू समोर कव्हर रिजनला. सिंगल धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतो 21 धावा धावपटलावर. थर्ड मॅचचे फिल्डर जास्त फाईन लेगचे फिल्डर खूप जास्त फाईन होते. कदाचित स्टंप लाईन मध्ये आल्या सभेत अनुषंगाने अंपायरने असताना वॉर्निंग दिली. यावेळेस लाऊड अपील केली गेली. यस इट इज आउट. 3 यष्ट्यांच्या मधोमध आणि ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू इथे मिळवून देताना आपण पाहतो पहिला झटका लागतोय बॅटिंग करताना टिटवाळा टीमला. जॉन बॅक टू द पॅव्हिलियन.
धावसंख्येचा विचार केला तर धावा इथे मात्र बनवण्यामध्ये थोडं सफल राहते या दुसऱ्या सत्रामध्ये टीम टिटवाळा. श्री सिद्धिविनायक खरं तर जागृत देवस्थान आपण पाहतो टिटवाळ्याला गणपती बाप्पांचं मंदिर आपण पाहत असतो. शुभ कार्याची सुरुवात नक्कीच इथे केली जाते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे या मॅच मध्ये टीम टिटवाळा कुठेतरी बॅकफुटला. फटका चांगलाय, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. वारा सोबत फेकून दिल्या चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर, एक साऊथ ऑफ द पार्क षटकार. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 53 रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12-53चं समीकरण आपण पाहतो. नक्कीच जळगावला आम्ही स्पर्धा खबर करत होतो तेव्हा मात्र अभि विचार केला तर 12 चेंडू 47 धावांची गरज होती आणि तिथे तो सामना जिंकला होता. यावेळेस मैदान वेगळे, खेळपट्टी वेगळे, संघ वेगळे आहेत, स्पर्धा वेगळी आहे. वेगवान चेंडू ऑन साइडला वळवला गेला. 52 धावांची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल. 12-52चं समीकरण होतं आणि आता 11 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय निकेशला. निकेश बॉलिंग ट्रॅक पर ओ द स्टंप्स. हा ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी असावी कारण टेनिस बॉलचा सुगंध जणू काही नाकाजवळून दरवळला असेल, फर निघाले असतील बॉलचे, पण तरी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग टीमला ऍडव्हान्टेज मिळता गोष्टीचा की जसा जुना चेंडू होता तसा मात्र निकेशला आपण पाहतोय सातत्यानं जुन्या चेंडून चांगली गोलंदाजी आपण करताना त्यांना पाहिल्या. लॉप केलाय, स्लॉट मध्ये आलाय, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय चेंडूला. 6 धावांकरिता षटकार. खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या मध्ये बॉल चाललाय. मागे क्षेत्ररक्षक आहेत. पुढचा बॉल व द विकेटला आत आला. चेंडू पडल्याच्या नंतर आपण पाहतोय हलकासा लेग ब्रेक पाहिला. राईट हँडेड बॅटरीसाठी बाहेर निघणारा बॉल होता. यावेळेस देखील फटका चांगला आपण पाहतोय. आता मात्र जणू काय आता फक्त औपचारिकता शिल्लक असल्यासारखं वाटतंय कारण जणू काय हत्यार सोडून दिलेत टिटवाळा संघाच्या बॅटर्सना असं वाटतं. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली शोल्डर्स थोडे डाऊन दिसतात. षटक संपन्न झाले तिथे 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या ही धावपटलावरती येऊन पोहोचली आहे. 37-37 लक्ष 80 होतं, 37 झाले. येणारे चेंडू शिल्लक असेल आता शेवटचे 6 आणि 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय 46 धावांची गरज आहे. 43 धावा 43.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला पॉवर पॅक बॅकवर्ड स्क्वेअर रेक्सावर येऊ शेट सिक्सर. डीजे नागेश, डीजे नाग्या इन द मिक्स. खरं तर या विभागामध्ये जेव्हा आपण कॉमेंट्री साठी येत असतो तेव्हा मात्र साऊंड सिस्टीम भरपूर चांगली क्वालिटी नागेश आपल्याला पाहायला मिळते. यंदाचा हंगामामध्ये देखील स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकामध्ये त्यांच्या समावेश जोडले जातात. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं व्हॉइस ऑफ वरप प्रथम संवाद, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं वेल्वेट व्हॉइस ऑफ मलंगड भागेश म्हात्रे आमच्या समवेत, आणि आज व्हॉइस ऑफ जुन्नर निकेश टोंबरे सर आमच्या समवेत. लॉफ केला ऑन साइडला कडक शॉट लॉंग ऑनच्या वर प्रेक्षक बनवलंय फिल्डरला आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो ओमकारचा बॅटमध्ये धमाका. जबरदस्त फटकेबाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पण काल देखील याच गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी काही आठापिटा करा हेच फटके जर पूर्वी आले असते कदाचित टिटवाळा संघासाठी हा सामना वेगळा पाहायला मिळाला असता. आणि येस बॅटला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय बॉल. षटकार असं मिळालाय प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाद. सध्या आता इथं आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपण पाहतो बॅकफुटला गेले, स्मॅश केलंय दी बॅकवर्ड पॉइंटला बॉल. एकेरी धावेसाठी आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता इथं पूर्ण होईल आणि हा सामना विजयी रथावरती मिरवत असताना बावाळे संघ मैदानाच्या आत. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आणि फटका. इथे क्षेत्ररक्षक स्किड झाले, थोडं सांभाळून घ्या, हरकत नाही. चौकार तर आला आणि सामना ते जिंकला तो बावाळे संघानं. अभिनंदन टीम बावाळे आज या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला याबद्दल आपलं कौतुक आणि आभार टीम टिटवाळा. चला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय. टॉससाठी बावाळे संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला पवन पुत्र पिसे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण